सोलापुरात मागील काही दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक गावांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे। शेतीचं ज्या पद्धतीने नुकसान झालं तसं नागरिकांच्या घरात देखील पाणी शिरल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। ओढे नाले जे तुडुंब भरून वाहत आहेत, त्यामुळे ओढ्याचं पाणी अशा पद्धतीनं घरात शिरलेलं आहे। मी सध्या दक्षिण सोलापुरातल्या वांगी गावात आहे आणि या घराची परिस्थिती आपण बघताय। दादा, कधी पाणी शिरलं आणि तुमचं नाव सांगा आधी आणि काय परिस्थिती? नाव मंजुनाथ राजाराम पथुरे। काल रात्री दिवसा 12ला पाणी शिरलं। काल गबाळ काढच तर पाणी का दमकाने फर्स्ट होतं पाणी। मर्चीकांड मशीन आहे ते बुडले पाण्यात। तिथे टीव्हीचं दुकान आहे ते पाण्यात बुडलं। काही कमीत कमी लाख 2 लाखचं नुकसान झालं आहे। एक घराला लाख लाख रुपये 50,000चं असं नुकसान झालं। काय गबाळ आम्ही टाकून आज टाकून मग काय केलं ते अंगणवाडी तिथं ते संपर्क घेऊन सरपंच संपर्क घेऊन तिथं आम्ही मुक्काम केलं। पण हा गबाळ वाकड्या वेकड्या समजे कापडं ज्वारी कागदोपत्रिका समजे आतच होती, घरातच पडले तसं ते सोडून गेलो आम्ही। धान्याचं वगैरे सगळं नुकसान झालं असेल? हां, धान्य नुकसान झालं ना। न्याच कसं वरून पाऊस चालू होतं, वाहन नव्हते। गावाला वाट बंद होती ना, वाहन कोणी नव्हते, चौकण वाट बंद झाली होती। अच्छा, हां, त्यांच्या कुटुंबीय देखील आहेत। ताई, जरा तुम्ही पुढे या आणि मला सांगा की काय परिस्थिती, काल रात्र तुम्ही कुठे होतात सगळेजण? आणि कारण काल दिवसभरापासून पाऊस आहे। काल दिवसभरपासून पाऊस आहे। आम्ही सगळे घाबरलो होतो। आम्ही सगळे लेकरं वगैरे आम्ही सगळे आमचं जेवढं खाण्यापिण्यापुरतं आहे तेवढं शाळेत घेऊन गेलो। आणि मग कालपासून अशी स्थिती आहे पूर्ण? कालपासून अजूनपर्यंत काय कमी नाही, कालपासून असंच आहे। लेकरं बाळ सगळे कालचं मी सगळे अंगणवाडीमध्ये झोपले हां, होते। सगळे जेवणाची वगैरे कशी व्यवस्था केली काय? जेवणाची ही शेजारी ही कोण कोण मदत केले दिले तीच खाऊन अंगणवाडीत झोपलो। आता सगळं साहित्य तुम्ही आता असं ते याच्यावरती टाकलंय पलंगवरती, सगळं घरातलं पूर्ण साहित्याचं नुकसान आहे? पूर्ण साहित्य खराब झालेलं आहे, कायच नाही। सगळं आता धुवून धुवून घ्यायला लागलोय। सगळं घर ही सगळं बुडलेलं आहे, सगळं हे झालं काय नाही। या अवस्था अशी किती घर आहेत जिथं अशी पद्धतीनं सगळी घरं बुडाली दिसत आहेत? आता हे आमच्या चांगला तर एक 5-6 घर आहेत आणि गावात खूप घर आहेत अजून। आमचे हे सगळं म्हणलं तर 10-12 आहेत घर। नक्कीच अशी संपूर्ण वांगी गावाची परिस्थिती आहे। आपण जर घरांची अवस्था बघितली तर पूर्ण पाणी जे आहे ते घरांमध्ये घुसलेलं आहे। आता नागरिक जे आहे ते सकाळी आल्यानंतर सगळे जे साहित्य आहे ते बाहेर काढतायत, जे नुकसान झालं ते पाहतायत आणि जे आपलं साहित्य जेवढं वाचवता येईल तेवढं वाचवण्याचा प्रयत्न करतायत। रात्र त्यांनी सगळीकडे अंगणवाडीत काढलेली आहे। नागरिक जे शेजारी राहतात, ज्यांच्या घरात पाणी नाही आहे, ते त्यांना मदत करतायत आणि जीवनावश्यक वस्तू आणि जेवणाचं साहित्याची व्यवस्था करतायत। मात्र संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात आपल्याला हीच परिस्थिती पाहायला मिळते। जवळपास 6 तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झालेली आहे। त्यामुळं बळीराजाला आता अपेक्षा आहे की सरकारकडनं काहीतरी मदत मिळेल। शेतकऱ्यांचं जसं नुकसान झालं तसं नागरिकांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। कॅमेरा पर्सन युग अगदीसह आफताब शेख, एबीपी माझा, वांगी, सोलापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।